कोणी कोणी मला विचारतं ताई तुम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये बाळूमामाचं नाव घेता कारण काय हो? ऐका बाळूमामाच्या नावामध्ये नेमकं असं काय? अहो गुळापेक्षा सुद्धा जर गोड काय असेल तर ते माझ्या बाळूमामाचं नाव आहे. ऐकू द्या. मामा तुमच्या दर्शनाची लागली ओढ, मामा तुमच्या दर्शनाची लागली ओढ, अहो बाळू मामा नाव तुमचं गुलाबी गोड, गुलाबी गोड, बाळू मामा नाव तुमचं गुलाबी गोड, गुलाबी गोड.
गुलाबी गुलाबी नामाचा पेटा, गुलाबी गुलाबी नामाचा पेटा, मामाच्या दरबारातली एनर्जीच महाराज वेगळी, ज्या कीर्तनातून मिळाली नाही ती फक्त माझ्या मामाच्या गाण्यातून मिळाली. खरे की खोटे असो, आज वाढदिवसाच्या निमित्तानं कीर्तनाचा एवढा सुंदर सोहळा आमच्या प्रभाकर दादांनी आवर्जून इथपर्यंत बोलवलं. दादांच्याही चरणी मस्तक ठेवते. आज कीर्तन रूपी सेवेकरिता अभंग घेतला. अतुल्य हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची अकुळी कन्या पुत्र होती, जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घड त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती, जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. भैरवी जायची असो, परत एकदा करा सुरुवात. तुका मोने माझा घडो त्यांची सेवा, तुका मोने माझा घडो त्यांची सेवा, घडो त्यांची सेवा, तुका म्हणे
तुका म्हणी मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. तुकोबारायांचा भंग घेतला. भंगावरती बोलण्याचा प्रयत्न करत असताना जर माझ्या वाणीतून कोणाला अपशब्द गेला असेल, माझ्या बुद्धीचे माझ्या वाणीचे दोष म्हणून माझा मला परत करा. जे काही बरोबर होतं ते तुम्हा सर्व संत माईबाप, माझे स्वर्गवासी वडील हदोपे काका महाराज टेंगले यांचे आशीर्वाद, मनामध्ये जे काही षडविकार घेऊन आला इथं सोडून जा. आणि जे काही चांगले नेता येईल ते या धर्म मंडपामधून नेण्याचा प्रयत्न करा. ह्याचा अर्थ आता चुकीचा घेऊ नका. कारण बाबा एका कीर्तनात असंच सांगितलं, जे काही वाईट आणलंय ते इथं सोडून जा, जे काही चांगलंय ते घेऊन जा. कीर्तन झालं, दुसऱ्या दिवशी मुक्काम केला. त्या दिवशी मुक्काम केला, दुसऱ्या दिवशी जायचं होतं. एक आजी दुसऱ्या दिवशी पळत पळत आल्या, पाया पडल्या. म्हणल्या ताई फार चांगलं कीर्तन केलं. म्हणलं आजी चांगलं काही नेलं? म्हणले माझी तुटलेली चप्पल तिथंच ठेवली आणि चांगलीच चप्पल नेली. म्हणलं असं का केलं? म्हणले तुम्हीच सांगितलं वाईट आणलंय ते ठेवा, चांगलंय ते घेऊन जा. पाहिलं तर माझीच चप्पल निघाली. असं काही करू नका. जे काही कीर्तनातून चांगलं घेण्याचा प्रयत्न केला ती घरी न्या.
आणि ते आत्मसात करा. असो, परत एकदा सर्वांचे चरणी मस्तक ठेवते. सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करा. असं याच्या ठिकाणी एक कीर्तन